राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी शरद पवार यांना खोकला आणि छातीत कफाचा त्रास जाणवू लागल्याने प्रथम डॉक्टरांचे पथक बारामतीत गोविंद बागे या निवासस्थानी तपासणीसाठी पोहोचले होते. त्यानंतर अधिक तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आलं. शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही, अशी माहिती कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. या संदर्भात माहिती देताना रोहित पवार म्हणाले, मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की रुग्णालयात येऊ नये. पवार साहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना थोड्या प्रमाणात कफ झालेला आहे. ते आयसीयू मध्ये नाहीत तर खाजगी रूम मध्ये दाखल आहे. दरम्यान रुबी हॉल क्लिनिक मधील डॉक्टर अभिजित लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की शरद पवार यांना फिजिकल इन्फेक्शनमुळे छातीमध्ये कफ झालेला आहे. आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असून उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. ते नॉर्मल बोलत आहेत. तपासणीचे सर्व रिपोर्ट आल्यानंतर उपचारांमध्ये बदल करायचा काही नाही याचा निर्णय घेतला जाईल. डॉक्टरांनी स्पष्ट केले की पवार साहेब आयसीयू मध्ये नाही, ते खासगी रूम मध्ये आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील माहिती देताना सांगितलं की शरद पवार यांना छातीत कंजेशन झालेलं आहे. त्यांना पुढील 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी डॉक्टरांचे आभार मानत योग्य वेळी योग्य उपचार मिळत असल्याने पवार साहेब लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहे.